जाते. सो व्हेरी वॉर्म वेलकम अजित मोहिते अँड थँक्यू सो मच विराज जोगळे डीजे छोटू. आम्ही त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आभारी असणार आहोत. दरम्यान प्रिवान अंतरा काव्य संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आलाय. अयन स्टार अमित माडेश्वर आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्यायचंय. कुशल रवींद्र कोरडे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती नायगावचा हिरा अजित मोहितेच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीधी बॅट, नो बकवास, शॉट क्लिअर आहे. 6 धावा. अमितजी आपला राखीव खेळ अजूनही कॉम्बॉक्स मध्ये आलेला नाहीये. अयान स्टार आपल्याकडे 15 खेळाडू आपण प्रत्येक टीमला दिलेली आहेत. त्यातील एक खेळाडू आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा लागेल, अन्यथा पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. पहिल्याच बॉलवरती मात्र षटकाराने इरादे स्पष्ट केलेत अजित मोहितेने. सूर्या नायडू त्याचबरोबर असे अनेक खेळाडू या टीम मध्ये आपल्याला बघायला मिळतील. रामदास घारगे इन ऍक्शन आहे. श्याम सोलंकी सारखा विस्फोटक फलंदाज आहे. दरम्यान कुशल कोरडे आणि याही वेळेला बॉल उंची गाठतोय, लांबी नाही मिळाली, एलिव्हेशन नाही मिळत आहे. अजित मोहितेची विकेट. बडी मछली जाल में फसी. या वेळेला मात्र लागतो एक मोठा हादरा. टीम प्रिवानंतर काव्या टीमला विकेटचं पतन. खेळाडू बाद. मोठा विकेट आहे या वेळेला कुशल रवींद्र कोरडे या खेळाडूच्या खात्यामध्ये. अजित मोहिते सारख्या फलंदाजाची विकेट आली आहे. नक्कीच रवींद्र कोरडे साहेब सुद्धा ही मॅच बघत असतील. त्यांच्याही 50व्या वाढदिवसानिमित्तानं मात्र याच मैदानावरती एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपण पार पडलेलं पाहिलं होतं. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे दिवाने असे रवींद्र कोरडे साहेब आणि त्यांचेच सुपुत्र, ज्या खेळाडूला आपण जुन्नर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळताना सुद्धा पाहिलेलं आहे. एक युवा उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याला या स्पर्धेमध्ये आपण बरेच वर्ष बघतोय. खऱ्या अर्थाने JPL मध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला तो खेळला त्यावेळेला मात्र त्याचा सन्मान केला गेला. त्यानंतर मात्र आपल्या मुंबईचं आणि आपल्या काळा चौकीचं क्रिकेट तो जगताना बघायला मिळतोय. एक चांगली उंची आणि चांगली ऍक्शन आहे या गोलंदाजाची. आणि असा गोलंदाज कुशल कोरडे सध्या मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटचा मारा घेऊन पहिला बॉल षटकार, पण दुसऱ्या बॉलवर तोडीस तोड उत्तर देत अजित मोहितेला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. नवीन फलंदाज प्रथमेश बेलछेडा अण्णा पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. आज मात्र तशीच काहीशी बॅटिंग अपेक्षित आहे. या मोठ्या विकेट नंतर टीमला मात्र सांभाळण्याचं काम, टीमला सावरण्याचं काम मात्र आता प्रथमेश बेलछेडाला करावं लागेल. आपण पाहताय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक, अर्थात तुम्हा आम्हा सर्वांची आवडती स्पर्धा, हक्काची स्पर्धा, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, अर्थात शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 हे 4थं पर्व. या वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळू शकते. या मैदानावरती धावून धावा काढणं तितकं सोपं नाहीये, रिस्की असू शकतं, धोका पत्करावा लागतो. एक धाव घेण्यासाठी सुद्धा दुसरी धाव तर मुश्किलने मिळते. एकंदरीत चोरट्या धावा या मैदानावरती तुम्हाला घ्याव्या लागतात. एकेरी धावेसोबत मात्र प्रथमेशने आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलं. आणि दुसऱ्या बाजूने सूर्या नायडू, शिवडी परिसरातील आणखीन एक उदयोन्मुख युवा टॅलेंटेड फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय. या वेळेला हा पहिला बॉल आडव्या बॅटने भिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन, सीमारेषेच्या पलीकडे जमिनीला गुदगुल्या करत आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. लाजवाब बॅटिंग आपण पाहिली पहिल्या मॅच दरम्यान सुद्धा. आणि खऱ्या अर्थाने पहिल्या पर्वाचा हिरो ठरला होता, सुपरस्टार ठरला होता तोच सूर्या नायडू. या वेळेला मात्र बॅक टू दी बॉलर खेळायचा प्रयत्न होता. सरळ मिडॉनच्या दिशेला बॉल चाललाय. धाव घेण्याची कोणतीही संधी मिळत नाहीये. अगदी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये IPLच्या धर्तीवरती चालू असलेली ही स्पर्धा आपण बघत आहात. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर पिवळ्या रंगाच्या ट्रॅक आणि टी शर्ट्स मध्ये आपण पाहताय तो संघ अयान स्टार, अर्थात संघ मालक अमित महाडेश्वर यांची टीम. सूर्या नायडू पुन्हा एकदा. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. खूप लवकर पोझिशन मध्ये येतात.
कुशल कोरडे मात्र एक तंत्रशुद्ध गोलंदाज आहे. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. निर्धाव चेंडूनं पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर सर्वत्र 1-1-1 आणि एकच आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 संपली आहे. 1 गडी बाद, 1 11 धावा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकचा हा दुसरा दिवस, शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचा हा दुसरा दिवस आपण बघतोय. मॅच नंबर 4 सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. एकंदरीत 8 सामने आजच्या दिवसात खेळवले जातील. उद्याच्या दिवसात मात्र उर्वरित 5 सामन्यांचा खेळ. मधल्यामध्ये आपण बॉल आउट सुद्धा बघणार आहोत, कारण सुपर 6 नंतर ज्या वेळेला 3 संघ शिल्लक राहतील त्यातून मात्र बॉल आउट केला जाईल आणि सर्वाधिक बॉल आउट मध्ये हिट करणाऱ्या संघाला आपण थेट मेगा फायनल गाठताना बघणार आहोत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने पहिली 3 पर्व जी आपण पाहिली त्यामध्ये सुद्धा असंच काहीसं घडलेलं आपण बघितलं होतं. पहिल्या पर्वाचा विजेता शिवडी मुंबईकर. गतवर्षी आपण जर पाहिलं तर महेश चेंदवनकर यांच्या नेतृत्वाखाली खेळलेला संघ विजेता ठरला होता. आणि दरम्यान महाराष्ट्राचा बुलंदावा, जुन्नर भूषण, मुंबई भूषण समालोचक अर्थात मॅरेथॉन समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे गुरुवर्य, तुम्हा सर्वांचे लाडके कॉमेंटेटर सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सरांचं आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. चंदू सर, आपलं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026च्या या चौथ्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसात मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान गोलंदाजीसाठी मात्र ओमकार हडशी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकादरम्यान 11 धावा, 1 विकेट आली होती. समाज मंदिर एंडकडून ओमकार हडशी. स्ट्राईकवर प्रथमेश. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय, तिथे मात्र मनगटी फटका पाहायला मिळतोय. कुशल कोरडे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एक धाव घेण्याची संधी मिळाली. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. सूर्या नायडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जातील. प्रथमेश बेलछेडा पहिल्या मॅच दरम्यान खूप चांगला परफॉर्मन्स दिला आपल्या टीमसाठी आणि तिथून मात्र संघाला इथपर्यंत घेऊन आलेत आणि इथून पुढे सुद्धा घेऊन जायचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान आज मात्र आपल्या मैदानावरती शुभागमन होतंय आपल्या वॉर्ड क्रमांक 204 चे सन्माननीय शिवसेना नवनिर्वाचित कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय किरण प्रभाकर तावडे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्थात ओमकार प्रभाकर तावडे साहेब म्हणजेच तुम्हा सर्वांचे किरण दादा आज मैदानावरती उपस्थित राहत आहेत, आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 मध्ये. जाऊया मैदानाच्या दिशेला पुन्हा एकदा. ओमकार हडशी या वेळेला बॅटची आतली कडा घेत होता. बॉल टप्पा पडून मात्र विकेट किपरच्या दिशेला चाललाय. निर्धाव चेंडून सांगता होती tenniscricket.in, इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट. या चॅनलवरती मात्र या स्पर्धेचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं लाईव्ह चित्रण आपण पाहू शकता. 4 वेगवेगळ्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्याच्या अँगल सोबत मात्र ही स्पर्धा आपण आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर आणि घर बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती सुद्धा या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकता. आमच्या ऑनलाईन जुडल्या गेलेल्या सर्व लाईव्ह व्ह्यूअरचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रेक्षकांची चांगली गर्दी आज मैदानावर दिसतेय. दुपारच्या सत्रामध्ये या वेळेला मात्र पुढचा दरवाजा सूर्यानं बंद केला, पण ओमकारने मागच्या दारानं चोरी केली. लेग स्टिकचा वेध घेणारा हा चेंडू आणि लाकूड कोड गोलंदाजी सोबत मात्र या वेळेला क्लीन बोल्ड. सूर्या नायडू ब्लॅक टू दी डगआउट. काय गोलंदाजी केली आहे. बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सूर्या नायडू बॅक टू दी डगआउट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू हाताळलेत, एकच धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट मात्र ओमकार हडशीच्या खात्यामध्ये. या अगोदर सूरज साहू, रिजवान सारख्या गोलंदाजांना आपण प्रभावी गोलंदाजी करताना पाहिलं. सकाळच्या सत्रात संदेश वाल्मिकीने मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकली आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती. खऱ्या अर्थाने या मैदानावरती गोलंदाजांचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण या मैदानावरती गोलंदाजांना ॲडव्हान्टेज असं बघायला गेलं तर थोडंसं कमी आहे. पण त्यातही जर आपण पाहिलं तर चांगला प्रभावी गोलंदाजीचा प्रयत्न जो गोलंदाज करतोय त्या गोलंदाजाचं वारंवार टाळ्या वाजवून आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून शाबासकी देऊन कौतुक केलं जात आहे. अमेय बिरमोले आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. सूर्या नायडूच्या जागेवर. 2 गडी बाद, 12 धावा 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. या वेळेला मात्र खोलात टाकला, पुन्हा एकदा मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळत आहे. कव्हरच्या क्षेत्राकडे बॉल चाललाय. एकच धाव घेण्याची संधी मिळेल.
एका बाजूला आपण जर पाहिलं तर प्रिवाण अंतरा काव्य अर्थात राहुल सिंग यांनी त्यांची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरली आहे, तर त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर अयान स्टार अर्थात अमित महाडेश्वर आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये येलो कलरच्या जर्सीमध्ये. अकुटप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल बॉलला केलाय गुल. स्टायलिश शॉट येतोय, एक चांगला ॲटिट्यूड या फटक्यामध्ये आणि चेंडूवर मिळतील धावा. 6 येतोय षटकार. आज मुंबईच्या राज्याच्या थँक्यू डीजे छोटू विराज जोगळे, अतिशय सुमधुर संगीत आपल्यासोबत या ठिकाणी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचंही काम ते करतायत. आणि नक्कीच हे गाणं अगदीच आपण जर पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आपण जर पाहिलं तर लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि शिवसेना शाखा क्रमांक 204 चे माजी शाखा प्रमुख आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून ज्यांची नुकतीच नियुक्ती झाली असे आपल्या सर्वांचे लाडके ओमकारजी प्रभाकर तावडे अर्थात किरण दादा तावडे यांचं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. आणि या वेळेला बघा प्रयत्न तर पूर्ण केला होता, परंतु तिकडे थोडंसं फंबल झाले. धाव घेत असताना मात्र थोडासा अडथळा तिकडे आला आणि बॉल मात्र हाताला लागला जरूर, पण निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांच्या नंतर मात्र हा आणखीन एक मोठा फटका चौकारासाठी. तेवीस धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. सामना क्रमांक 4 सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर चालू झालेली ही स्पर्धा आणि तदनंतर आज दुसरा दिवस. आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल आणि दमदार आमदार सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या झालेल्या स्पर्धेतल्या पहिल्या 7 सामन्यांदरम्यान आपण जर पाहिलं तर 2 सामने जिंकणारा एकमेव संघ होता, तो म्हणजे वीर वॉरियर्स चिंतामणी इलेव्हनचा. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड उंचीही आहे, लांबीही गाठतोय, बॉल चाललाय सीमा पार आणि इथे अमेय बिरमोलेच्या बॅटमधून एक दर्जेदार SVPL षटकार, सिक्सर. पुढचा बॉल पाहूया. चांगला फटका येतोय अमेयच्या बॅटमधून. कोलाट टाकला एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा फिल्डर डाउन द बॉल स्ट्रेट इनटू द बास्केट. बडी मछली फिर से एक बार जाल में फंसी. अमेय बिरमोले बाद विकेटचं पतन. चेक. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. सध्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मुंबई भूषण आणि जुन्नर भूषण असे समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांना मॅरेथॉन समालोचक म्हणून आपण ओळखतो, म्हणजे एकंदरीत एकाच दिवसात जवळपास 2 ते 3 स्पर्धांना ज्यांची नेहमी भेट असलेली आपण पाहतो, असे आमचे गुरुवर्य सन्माननीय चंद्रकांत शेटे अर्थात चंदू सरांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन आपल्या मैदानावर झालंय आणि नक्कीच पुढच्या मॅच दरम्यान आपण त्यांचाही आवाज या स्पर्धेनिमित्तानं ऐकू शकाल. तर पुन्हा एकदा चंद्रकांत शेटे सरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर वॉर्ड क्रमांक 204 चे कार्यसम्राट शिवसेना नगरसेवक सन्माननीय ओमकारजी तावडे अर्थात किरणदादा तावडे यांचं सुद्धा आज या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 मध्ये आज दुसऱ्या दिवसात हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान एक दर्जेदार असं आयोजन आपण पाहताय. अगदी IPLच्या धर्तीवरचं आयोजन. सध्या जर मैदानाकडे लक्ष टाकलं तर असं वाटतंय की चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या मध्ये मॅच चालू आहे. एकंदरीत एका बाजूला जांभळा रंग आहे, एका बाजूला आपण जर पाहिला तर पिवळ्या रंगाच्या टी शर्ट्स आणि ट्रॅक मध्ये आपण पाहतोय तो अमितजी महाडेश्वर यांचा अयान स्टार.
बॅटिंग करत असताना राहुलजीत सिंग अर्थात प्रिवाण अंतरा काव्या सलामीची जोडी मात्र तुटलेली आपण पाहिली. तदनंतर मात्र 3 विकेट्स गमावलेत. सध्या स्कोर कार्ड वरती धावा आपण बघताय ते 29. श्याम सोलंकी आलेत मैदानाच्या आतमध्ये. एक विस्फोटक असे फलंदाज म्हणून ज्यांच्या फलंदाजीतून आपण पहिल्याही दिवसात बॅटिंग पाहिली ती असे श्याम सोलंकी सध्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली संघबांधणी केली होती. पहिला सामना ताकदीने जिंकलाय. दोन्ही संघ मात्र तुल्यबळ आहेत. अमित महाडेश्वर सुद्धा एक मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ओळखले जातात. सकाळच्या सत्रामध्ये मात्र श्रीजा 11 लालबाग संघाचा एक मोठा विजय आपण पाहिला. खऱ्या अर्थाने धावा जेव्हा झालेल्या नव्हत्या त्यावेळेला गोलंदाजीच्याही जीवावरती आपल्या टीमला जिंकवून देण्याची ताकद तिथे मात्र यज्ञेश तुळसकर सारख्या गोलंदाजाने दाखवली. 6 बॉल 14 धावा त्याने या मैदानावरती डिफेंड केल्यात. हे खूप महत्त्वाचं राहिलं. दरम्यान कुशल कोरडे पुढच्या बॉलसाठी कट करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने हाताळलेला चेंडू. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय आणि व्हरायटीपूर्ण गोलंदाजी नेहमीच करताना बघायला मिळालाय कुशल कोरडे. एक उंच पुरा हायम ॲक्शन गोलंदाजी करणारा गोलंदाज. एक ऑर्थोडॉक्स ॲक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. सर्वादरम्यान आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगली प्रॅक्टिस करून मात्र आपल्या टीमला जिंकवण्याचा नेहमी त्याचा प्रयत्न राहिला. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न राहिलाय. दरम्यान लोअर फुल टॉस बॉल बैठक फटका तिकडे खेळलाय. 2 खेळाडूंना चिरून फाडून भेदून निघून जातोय चेंडू. सीमा पार. रन मिळतील 4. येतोय हा SVPL चौकार. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ दरम्यान समाप्त झालेला पाहिला. याही 3 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर एकही एक्स्ट्रा खर्च केलेली नाहीये. 33 धावा सध्या आपण पाहतोय त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण जसं पाहिलं एक नेल्सन आकडा तिथे 1 ओव्हर 1 विकेट, 1 ओव्हर 1 11, 3 ओव्हर नंतर 3 विकेट आणि 3 वर 3 33 धावा स्कोर कार्ड वरती. मागील ओव्हरमध्ये टोटल 14 आलेत. थोडीशी महागडी ओव्हर आहे पण एक विकेट सुद्धा त्या ओव्हरमधून कुशल कोरडेनं पटकावली आहे. दरम्यान नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाईल बॉलिंग मार्कवरती. ओमकार हडशी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळेल. म्हणजे दोन्ही गोलंदाज आपला स्पेल पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. कुशलच्या 2 ओव्हर पूर्ण झाल्या. कुशलने 2 ओव्हरमध्ये एकूण 25 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स पटकावलेत. तर ओमकार हडशीने मात्र आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकादरम्यान मात्र 8 धावा आणि 1 विकेट त्यांनी पटकावली आहे. सध्या प्रथमेश बेलशाळच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी या टीममध्ये. आपण जर पाहिलं तर एक प्रमुख घटकाची भूमिका तो बजावतोय आणि त्याच्या जोडीला मात्र श्याम सोलंकी. पहिलाच बॉल यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय डीप स्क्वेअर लेगला आणि इथे मात्र प्रथमेश बेलछेडा अडकलाय मात्र ओमकार हडशीच्या जाळ्यामध्ये. पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय ओमकार हडशीच्या गोलंदाजीवरती प्रथमेश बेलछेडाचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. एकंदरीत या स्पर्धेला मात्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं गेलंय. तर अगदी भगवमय वातावरण या मैदानावरती तुम्हाला अनुभवायला मिळू शकतं. आज आपल्या स्थानिक शिवसेनेचे अनेक राजकीय वर्तुळातील पदाधिकारी जे आहेत ते या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. समोर आपण जर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा फोटो त्या ठिकाणी दिसेल. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा फोटो आहे. त्याचबरोबर शिवसेना नेते युवा सेना प्रमुख सन्माननीय आमदार आदित्यजी ठाकरे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी बॅनर आहे. सन्माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेबांचा बॅनर आणि त्याचबरोबर अमित साहेबांचा बॅनर तिकडे आपल्याला बघायला मिळतो. एकंदरीत शिवसेना मनसेची युती या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मात्र नेहमीच काम करणार हे पाहायला मिळालं. दरम्यान ओमकारचा पुढचा बॉल आणि यावेळेला परफेक्ट ब्लॉक. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला केलंय त्रिफळाचित. 4ही मुंड्याचित. आणखीन एक बॅक टू बॅक विकेट ओमकार हडशीच्या खात्यामध्ये. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवडीचा सुपरस्टार रामदास घारगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. बरेच वर्ष मात्र आपण जर पाहिलं तर छोटा साई 11 परळ या संघासाठी खेळताना आपण त्याला पाहिलं. आपल्या नेतृत्वाखाली मात्र महालक्ष्मी 11 सारखा संघ त्याने
आजही चालू ठेवलाय असा रामदास घारगे मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी करत असणारा गोलंदाज सध्याच्या स्थितीला मात्र ज्या गोलंदाजाची चर्चा चालू आहे मैदानामध्ये असा गोलंदाज ओमकार हडशी ज्याने बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र विकेट पटकावलेत ऑन हॅट्रिक बॉल. विकेटची हॅट्रिक पटकावण्याची संधी मात्र आहे या गोलंदाजाकडे. नाव आहे ओमकार हडशी. लांब पल्ल्याचा गोलंदाज समाज मंदिर एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट रामदास घारगेसाठी तिसरा चेंडू. या वेळेला मात्र सन्मान दिला जातोय. चेंडूची ओळख केली जाते. परत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माग पाठवलाय तो ओमकारच्या दिशेला. आणि दरम्यान एसी इव्हेंटचे सर्वे सर्व सन्माननीय चक्रूजी रावल अर्थात सचिनजी रावल यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन. बघा आज आपल्या ब्रँडच्या नावाचं टी शर्ट त्यांनी परिधान केलंय. CR इव्हेंट्स आमचे सचिनजी रावल असतील किंबहुना अविनाजी मिडबावकर असतील त्यांच्याही माध्यमातून एक मोठी स्पर्धा. या वेळेला मात्र इनसाइड आउटचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन नाही. टायमिंग मात्र फसलं आणि रामदास घारगे सुद्धा तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. एक्स्ट्रा कव्हरला एक सहज सोपा सुरेख असा झेल आणि विकेटचं पतन. डीजेला मिळेल संधी. या वेळेला मात्र या मॅच मध्ये 4 विकेट पटकावण्याचा मान या ठिकाणी मिळालाय तो ओमकार हडशी याला. 4 चेंडूंमध्ये एकही धाव नाही आणि 3 विकेट. मित्रांनो जरा बॉलिंग आवडली असेल तर ओमकारसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हा एकमेव असा गोलंदाज असेल ज्यांनी मात्र या 4 बॉलमध्ये एकही धाव न खर्च करता या काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानावरती 3 विकेट पटकावण्याचा कारनामा करून आज दाखवलाय. प्रभावी गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. आणि फलंदाजीसाठी मात्र रामदास घारगेच्या जागेवरती सागर जुवाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल मिडन ओव्हर मिडन विकेट ओव्हर आणि किंबहुना आपण जर पाहिलं तर विकेटची हॅट्रिक नाही पूर्ण करू शकले पण एकाच ओव्हरमध्ये 3 आणि या अगोदरच्या ओव्हरमध्ये एक असे एकूण 4 विकेट पटकावणारा गोलंदाज ठरलाय ओमकार. या वेळेला डाऊन द लेग साइड पंच मागे फिरतायत सूर्यकांत आडाव सर. संपूर्ण महाराष्ट्रातील एक कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख आहे असे भायखळ्याचे सूर्यकांत आडाव सर आणि त्यांच्या समवेत मात्र करी रोडचे सुबोध गडसे सर या स्पर्धेमध्ये ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत सध्याच्या मॅच मध्ये आपण पाहताय. आणि आमचे तिसरे पंच ठाण्याहून आज नासिर शेख सरांची वर्णी या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत. माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील माझ्यासोबत. आणि आज नुकतंच मात्र शुभागमन झालेला आपण पाहतोय तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज मॅरेथॉन समालोचक मुंबई आणि जुन्नर भूषण समालोचक म्हणून ज्यांची ओळख असे सन्माननीय चंद्रकांत अर्थात चंदू शेटे सर आपल्यासोबत पुढील मॅचसाठी नक्कीच जॉईन होतील. या वेळेला मात्र बॅटची कडा घेतोय. बॉल मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. तिथे जे क्षेत्ररक्षक आहेत. एकंदरीत पहिला दिवस आपण जर पाहिलं तर 12 संघ त्यामध्ये 6 सामने सुरुवातीला झाले. एक मॅच सर्वांनी जिंकली. एक मॅच त्यापैकी 6 संघांनी पराभूत ठरली आहे. पण आज विनर विनर लुजर लुजरचा जो फॉर्मॅट आपण बघतोय सध्या स्कोर कार्ड वरती मात्र 34 धावा आहेत. बऱ्याच वेळानंतर धावा येताना आपल्याला दिसल्या. आणि दरम्यान आणखीन एक डॉट बॉल व्हाईट बॉल नंतर 35 6 गडी बाद आतापर्यंत 35 धावा. 34 धावा दरम्यान हा षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना. सागर जुवाटकर खरं त्याने पहिल्या मॅच मध्ये दरम्यान सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याने आपल्या टीमसाठी तारणहार म्हणून काम केलं होतं. संकट मोचक म्हणून तो मैदानामध्ये उभा राहिला होता आपल्या संघासाठी. दरम्यान चौथ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी आपण एक बॉल मला वाटतं तोही पूर्ण झाला ज्यावर षटकार आला. आणि 4 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 40 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात आपण बघतोय. त्या प्रिवाण अंतरा काव्या या संघाच्या खात्यामध्ये 7 रन आणि 3 विकेट म्हणजे एकूण 2 ओव्हरचा स्पेल आपण जर पाहिला ओमकार हडशी यांचा तर 15 धावा आणि 4 विकेट 2 ओव्हरमध्ये त्यांनी पटकावले आहेत. मित्रांनो जरा बॉलिंगसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये ओमकार हडशीच्या. कौतुकास्पद गोलंदाजी मात्र केली या स्पर्धेमध्ये. दरम्यान आपण जर पाहिलं तर ज्याचं पहिल्या सामन्यादरम्यान शतक पूर्ण होता होता राहिलं असा जगदीश जाधव आता मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यादरम्यान आणि आज बॉलिंग मार्कवरती या दुसऱ्या सामन्यादरम्यान अयान स्टार काळा लालबाग या संघाच्या माध्यमातून. एका बाजूला राहुलजी सिंग यांनी त्यांची टीम आहे प्रिवान अंतरा काव्य आणि त्यांच्या समोर मात्र अमितजी महाडेश्वर यांचा अयान स्टार. पहिला बॉल बॅटची कडा घेतोय शॉट फाईन लेगच्या दिशेला. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव घेण्याची संधी मिळते. श्याम सोलंकीची बॅट आज थोडीशी शांत असलेली बघायला मिळते.
आणि सागर जुवाटकर मात्र आज आक्रमक बघायला मिळतोय. म्हणजे एकंदरीत अभ्यास केला भूगोलाचा पेपर आला, इतिहासाचा किंवा अभ्यास केला गणिताचा आणि पेपर आला आपण जर पाहिलं तर असं काहीसं घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे कळवला जातोय पंचांकडून. दरम्यान पुढील दोन्ही संघांना विनंती आहे की 5वी ओव्हर संपल्यानंतर आपण दोन्ही कॅप्टनने या नंतरचा जो सामना आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करणार आहे की 5वी ओव्हर संपल्यानंतर आपण व्यासपीठावर येऊन थांबा. इनिंग्स संपल्यानंतर लगेच पुढच्या मॅचचा टॉस होईल. या पुढील सामना आपण जर पाहिला तर अत्यंत श्रीमंत समर्थ अर्थात शैलेश शेडगे यांनी त्यांचा संघ एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुरेश बने 11 अर्थात सिद्धेश भोसले आणि टीम असा सामना पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू मात्र सज्ज आहेत. कॅप्टनला मी विनंती आहे की आपण 5व्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित राहा. पुढील मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये घेतला जाईल. दरम्यान सध्या आपण जर पाहिलं तर 46 धावा स्कोर कार्डवरती आपण बघताय तो शिवडी विधानसभेचा विश्वचषक अर्थात SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 चौथं पर्व आणि चौथ्या पर्वातील आज दुसरा दिवस आणि त्यातून चालू असलेला हा सामना क्रमांक 4 सध्या मैदानाच्या आतमध्ये. टॉस का बॉस मध्ये मात्र लगेच आपण काही क्षणात वळणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलेला दिसतोय. स्वतः मात्र जगदीश बॉल खाली आहेत. झेल हातातून निसटलाय. हा चेंडू मात्र धरणीला दान केला गेलाय. 5वं षटक सध्या मार्गस्थ आहे. जगदीश स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र विकेट पटकावण्याची संधी ती हातातून घालवतोय. अगदी सोपा झेल होता तो झेल मात्र हातातून निसटलाय. पुढील सामन्यामध्ये शैलेशजी शेडगे आणि टीम म्हणजेच अत्यंत श्रीमंत समर्थ एका बाजूला असेल आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुरेश बने 11 अर्थात बने साहेबांच्या नावाखाली खेळणारा संघ अर्थात त्याचे कॅप्टन आणि संघमालक म्हणून कामगिरी पाहतात ते सिद्धेशजी भोसले. जगदीश जाधव आणि समोर मात्र आपण जर पाहिलं तर श्याम सोलंकी. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन बॉल होता. सरळ बॅटने खेळलेला फटका तिकडे लॉंग ऑन वर फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळते. संत गतीने चालू असलेला हा खेळ सध्या आपण पाहतोय. कोणतीही आक्रमकता दिसत नाहीये. एकंदरीत फलंदाजांना जखडून ठेवले या सर्व गोलंदाजांनी. विशेष चर्चा करायची झाली तर चर्चापूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन केलं ते ओमकार हडशीनं. 2 ओव्हर 15 धावा आणि 4 विकेट मात्र आज या मॅच दरम्यान त्यांनी आपल्या टीमसाठी पटकावलेत. आणि नक्कीच एकंदरीत जो घेतला गेलेला निर्णय आहे तो कुठेतरी चांगला ठरवण्याचा प्रयत्न तिकडे अमित महाडेश्वर यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. योग्यरित्या हाताळलेला बॉल पुन्हा एकदा मात्र परफेक्ट लाईन आणि लेंथ वरती एक तिखट गोलंदाजी आपण पाहतोय. कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय सर्वच गोलंदाजांचा. कुशल कुरडेचा 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्यांनी सुद्धा केली. यावेळेला पण मिस टाइम स्ट्रोक येतोय मिड विकेटकडे. फिल्डर मात्र तिकडे तैनात. चोरट्या दावेच्या प्रयत्नामध्ये अपील करतायत. पंचांकडे मात्र बघावं लागेल आणि टीव्ही अंपायरकडे हा निर्णय येणार आहे. एकंदरीत आपण आमचे सर्व मान्यवर पाहू शकता ज्या ठिकाणी आपल्या स्पर्धेला मात्र प्रमुख मार्गदर्शन लाभले ते सन्माननीय दक्षिण मुंबईचे कार्यसम्राट खासदार माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष श्री अरविंदभाई सावंत आणि त्याचबरोबर आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय अजयजीत चौधरी साहेब आणि त्याचबरोबर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव आणि शिवसेना सचिव सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं. दरम्यान व्यासपीठावरती आपण उपस्थित पाहताय. पंचांचा निर्णय नॉट आउट. फलंदाज सेफ असेल सुरक्षित असतील मात्र श्याम सोलंकी आणि दरम्यान मात्र 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने मात्र 6 गडी बाद 50 धावा स्कोर कार्डवरती सध्या आपल्याला बघायला मिळतात त्या प्रिवाण अंतरा काव्य अर्थात राहुल सिंग आणि त्यांच्या संघाच्या खात्यामध्ये. tenniscricket.in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटवरती आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा बघू शकाल. आणि अशीच एक शिवडी विधानसभा प्रीमियर लीगची स्पर्धा पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्या याच मैदानावरती पार पडताना 8 संघांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याची सुद्धा घोषणा नुकतीच काही वेळापूर्वी झालेली आपण पाहिली आहे. एकंदरीत मुंबईचं पावसाळी क्रिकेट सुद्धा तितकंच पॉवरफुल राहिले. खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मात्र मुंबई या शहराकडे मात्र वळण्याची एक सुवर्ण संधी असते आणि मुंबईसारख्या शहरामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट जे मोठ्या प्रमाणात खेळलं जातं ते खेळण्यासाठी मात्र अगदीच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातून खेळाडू येत असतात. 50 वरती 6 असं मात्र समीकरण सध्या आपण बघतोय. शेवटची ओव्हर आहे आणि केदार परब मात्र गोलंदाजीसाठी
आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक वरती सध्या आपण जर पाहिलं तर श्याम सोलंकी ऑन टाइम मात्र सामना चालू आहे, अगदी वेळेत मात्र इनिंग पूर्ण करण्याच्या दिशेने. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा मात्र हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, कनेक्शन नाही झालं बॉट आणि बॅटमध्ये. दरम्यान पुन्हा एकदा मात्र प्रयत्न करतील रनआउटसाठी. अपील तर केली आहे पण पुन्हा एकदा टीव्ही अंपायरकडे ही मागणी. चला टीव्ही अंपायर मात्र काय निर्णय घेत आहेत बघूया. रनआउटच्या मागणीनंतर टीव्ही अंपायर कडून निर्णय येतोय फलंदाज बाद. या अगोदर वाचले पण या वेळेला नाही वाचू शकले. या वेळेला मात्र थोडंसं आळसावलेलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. ते श्याम सोलंकी यांच्या माध्यमातून विकेटचं होतंय पतन. आणि जसा विकेट येतोय मात्र डीजेला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया, काही क्षणातच परत येऊया. चेक चेक. एकंदरीत या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर पण आपण आजच्याच दिवसात पाहिलाय. सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 147 धावा 6 ओव्हर दरम्यान कुठल्या गेल्यात. कौतुक करावं लागेल अर्णव मराठा या संघाच्या फलंदाजांचं. विशेषतः आपण जर पाहिलं तर त्यांची सलामीची जोडी, काबिले तारीफ कामगिरीचं प्रदर्शन कौतुकास्पद. आणि आपण जर पाहिलं तर अमेय पवार 21 चेंडू 88 धावांची वादळी खेळी त्यांनी मात्र आज मैदानावरती साकारली आणि त्याला चांगली साथ दिली. ती संकेत कदम या खेळाडूने 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा आज कारनामा या मैदानावरती अमेय पवारने करून दाखवलाय. ऋषभ आलेत नवीन फलंदाज. अनेक रेकॉर्ड्स बनतात, बिघडतात, अनेक रेकॉर्ड्स बनतात, ते मोडले जातात. आणि आजही असेच काहीशे रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी इथे मात्र प्रत्येक खेळाडूकडे आहे. नवीन रेकॉर्ड सेट करण्याची इथे मात्र प्रत्येक खेळाडूकडे एक नवीन संधी आहे. युवा खेळाडूंना मात्र दिलेले हक्काचं व्यासपीठ आहे. या वेळेला मात्र सरळ बॅटनं खेळलेला फटका लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. वन बाउन्स बॉलला कलेक्ट केलं जात आहे, थ्रो केला जातोय. तोपर्यंत आणखीन एक सिंगल ऍड होते. स्कोर कार्डवरती धावसंख्येचा आकडा मात्र 51 धावा सध्या 7 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा खेळ शेवटचा बाकी आहे. यानंतर अद्यांत श्रीमंत समर्थ आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुरेश बने 11. म्हणजे एका बाजूला शैलेशजी शेडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये असतील ते सिद्धेशजी भोसले. दोन मातब्बर संघांच्या संघनायकांमध्ये खऱ्या अर्थाने ही चुरस असणार आहे. मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत पण मैदानावरती एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. पुढच्या सामन्यादरम्यान शैलेशजी शेडगे आणि सिद्धेशजी भोसले यांच्या टीममध्ये मॅच असेल. दरम्यान या वेळेला ड्राईव्ह केला, समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका, तिकडे चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन पण रनआउट या ठिकाणी करण्याची संधी. बघा थ्रो तर चांगला होता, कलेक्शन मध्ये गडबड झाली आणि एका धावेला दुसऱ्या धावेत आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा रिव्ह्यू बघूया काय डिसिजन येते आता तिसऱ्या पंचांकडून. अमित महाडेश्वर यांना कॉन्फिडन्स आहे की फलंदाज बाद आहे असं ते म्हणतायत. नक्कीच आपल्या टीमला एक चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम ते नेहमी करत असतात. एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आहे अमित महाडेश्वर. गेली कित्येक वर्ष म्हणजे मला वाटतं जवळपास 4ही पर्वांमध्ये त्यांचा संघ, पण यावर्षी 2 नवीन संघांची भर पडली या स्पर्धेमध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर वीर वॉरियर्स अर्थात चिंतामणी 11 फलंदाज बाद. येस, तिसऱ्या धावेला मात्र पूर्ण नाही करू शकले. बॅटर आउट. वीर वॉरियर्स चिंतामणी 11 म्हणजे प्रथमेश येंद्रे सोनू यांची टीम आपण पाहिली आहे मैदानामध्ये खेळत असताना. आणि त्याचबरोबर राहुलजी सिंग. हा, मी कॅमेऱ्याच्या आजूबाजूला ज्या स्टँडच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय ते कॅमेरे जिथे आपण लावलेले आहेत त्याच्या बाजूला जरा थोडंसं अंतर ठेवून उभं राहा, कारण ते कॅमेरे तुम्ही धक्का दिल्यानंतर पूर्णतः हल्ले जात आहेत. दरम्यान नवीन फलंदाज अवधूत जातील मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिजे झाली तर 53 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला सध्याच्या घडीला बघायला मिळत आहेत. बॉल मात्र या षटकातले पूर्ण झाले. 4-2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर. एका बाजूला राहुलजी सिंग यांचा नव्यानं मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच दाखल झालेला संघ म्हणजे प्रिवाण अंतरा काव्य आयकॉन प्लेअर अजित मोहिते त्यांच्या संघामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर नवीन टीम आली आहे यावर्षी या स्पर्धेमध्ये, ती म्हणजे वीर वॉरियर्स चिंतामणी 11. दरम्यान फुल टॉस बॉल पूर्ण ताकद लावली होती ऑक्शनच्या वेळेला. वीर वॉरियर चिंतामणी 11 जो सर्वात महागडा संघ आणि त्यांचे कर्णधार आणि आयकॉन प्लेअर आहेत महेश चेंदवनकर अर्थात बूम बूम बूमरो. एक धाव मिळते या बॉलवरती. मात्र आपण जर पाहिलं तर 54 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात.
शेवटचा एकच चेंडू शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरी आताचा फलंदाज समोर. रिषभ त्या ठिकाणी मात्र बीट होताना बघायला मिळतील आणि शेवटच्या या चेंडूवरती मात्र हा डॉट बॉल आल्यानंतर पहिल्या डावाचा खेळ मात्र समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 6 षटकांचा खेळ संपलाय आणि 8 गड्यांच्या मोबदल्यात 54 धावा या पहिल्या 6 ओव्हर दरम्यान लगावल्या गेल्यात स्कोर कार्डवरती. आणि जिंकण्यासाठी मात्र अमित महाडेश्वर यांच्या संघाला म्हणजेच अयन स्टार या संघाला गरज असेल ती या उर्वरित येणाऱ्या 6 ओव्हरच्या सामन्यामध्ये 55 धावांची, 55 रन्स टू विन. आपण जाऊया मात्र प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस तिथे केला जाईल. ज्या ठिकाणी एका बाजूला असेल अद्यांश श्रीमंत समर्थ आणि अद्यंत श्रीमंत समर्थ या संघासोबत मात्र त्यांच्या विरोधी संघामध्ये आपण बघणार आहात सिद्धेशजी भोसले यांचा स्वर्गीय सुरेश बने 11. हॅलो 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 चेक. हॅलो नमस्कार. आज खऱ्या अर्थाने आपण अशा ठिकाणी आहोत ज्या विभागाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं. म्हणजे याच परिसरातून शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला आणि हा परिसर असा आहे ज्या परिसरामध्ये कोणतीही लाट चालत नाही. इकडे लाट फक्त भगव्याची असते आणि बाळासाहेबांची असते, असा हा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये शिवसेना प्रमुखांच्या नावाने आणि हिंदुहृदय सम्राट चषक आम्ही कित्येक वर्ष भोसले साहेब तुमच्या माध्यमातून आयोजित होताना इकडे पाहतोय. आणि मुंबई महाराष्ट्रातील किंवा भारतातील मोठमोठे खेळाडू याच मैदानात खेळायला येतात, एक वेगळा आनंद मिळतो. म्हणजे मुंबई क्रिकेटमधील मुंबईमध्ये मैदानं खूप कमी राहिलेली आहेत, परंतु काळा चौकीचं शहीद भगतसिंग मैदान एक असं मैदान आहे ज्या मैदानामध्ये मॅच तुम्ही कधीही ठेवा, शनिवारी ठेवा नाहीतर रविवारी ठेवा, उन्हाळ्यात ठेवा नाहीतर पावसाळ्यात ठेवा, इकडे गर्दी होणार म्हणजे होणार, असं हे मैदान पाहायला मिळत आहे. आणि आता टॉस अशा व्यक्तिमत्वाच्या हस्ते आपण करतोय. मित्र हो, आपल्या सगळ्यांचं लाडके व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने वावरणारे आणि ज्यांना आपण कधी आवाज देऊ शकतो, किरण भाई, तर किरण भाई लगेच तिकडे येणारा. भाई, आम्हाला खूप आनंद झाला ज्यावेळेला रिझल्ट टीव्हीवर दाखवत होते आणि आमचे किरण भाई नगरसेवक बनून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून गेले होते. त्यावेळेला कुठेतरी वाटलं आपल्यातला कोणी नगरसेवक झालेला आहे. आणि भाई तुम्हाला, किरण भाई, तुम्हाला खूप सारं शुभेच्छा. आणि टेनिस क्रिकेटवर सुद्धा तुमचं तेवढंच प्रेम आहे आणि विशेष आवर्जून करावं लागेल. लालबाग, परळ, काळा चौकी, शिवडी हा असा विभाग आहे, इकडे सगळ्यात जास्त क्रिकेटच्या टीम आहेत, इकडे कबड्डीच्या टीम आहेत, इकडे खो खो आहे, इकडे दही काला पथक आहेत. इकडली जी संस्कृती आहे ना, तुम्हाला मराठी संस्कृती पाहिजे असेल तर तुम्हाला या परिसरामध्ये यावं लागेल. असा हा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये मात्र होणारी ही क्रीडा स्पर्धा, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. एक महत्त्वाचा सामना आहे आणि मी नवनिर्वाचित नगरसेवक बृहन्मुंबई महानगरपालिका किरणभाई तावडे यांना विनंती असेल यानंतरच्या मॅचचा टॉस. सुरेश बने साहेब आज आपल्यात नाही आहेत, परंतु आवर्जून त्यांच्याविषयी थोडंसं सांगेलच, कारण कितीतरी खेळाडूंना चान्स देण्याचं काम सुरेश बने यांनी केलेलं आहे. आणि माझ्या मते या मतदारसंघातील कितीतरी खेळाडू असे आहेत ज्यांना एक तरी मॅच सुरेश बने यांनी खेळवलेली आहे, त्यांच्या आठवणी आहेत. दुसऱ्या बाजूला श्रीमंत समर्थ, शैलेश भाई आपण, आणि एका बाजूला बच्चूची टीम आहे. आणि महत्वाची मॅच आहे भाई, आपल्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. हेड कॉल केला होता आणि हेडच आलाय. टॉस जिंकलाय कसं वाटतंय? आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल, कसं वाटतं ज्यावेळेला ही स्पर्धा खेळता? स्पर्धा खेळण्यासाठी तर सगळे उत्सुकच असतात, वर्षभर स्पर्धेची वाट बघत असतात, स्पर्धेची वाट बघत असतात. बच्चू, भाई, शैलेश हे सर्वजण सगळ्या मुलांसाठी चांगलं स्पर्धा भरवत असतात. अशी स्पर्धा कायम होत राहो. आणि टॉस जिंकून निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शैलेश, आता बॅटिंग करायची, किती रन करण्याचा इरादा असेल आणि तुमच्यासाठी ही स्पर्धा किती महत्त्वाची आहे? स्पर्धेच्या आयोजनामध्ये बच्चूने मला संधी दिली, त्याच्या माध्यमातून आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचं थोडंसं आम्ही प्रयत्न करतो आहे. वर्षानुवर्ष स्पर्धेला चांगलं रूप येतं आहे, सगळ्यांची मेहनत आहे याच्या मागे. आणि टॉसचा एवढा काय इम्पॅक्ट झाला नाही, कारण मी टॉस जिंकून फलंदाजीच घेणार होतो आणि जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. साधारणपणे सकाळच्या क्षेत्रामध्ये 140 प्लस झाले होते,
पण समोरच्या टीमने 130 रन 30 रन पण केले आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. मोस्ट ऑफ समोरच्या टीममध्ये लोकल म्हणजे स्थानिक प्लेयर भरपूर आहेत या ग्राउंडवर प्रॅक्टिस करणारे. बच्चू आहे, बंडे आहे, भरपूर प्लेयर आहेत. तो निखिल दांडेकर म्हणून एक बॉलर आहे. चांगले साईड आहे त्यांची, लोकल प्लेयर आहेत. तरी पण आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण आता एक विशेष सन्मान करत आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. गणेश गल्ली मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक किरणबाई तावडे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. जयसिंग भोसले साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा आहे ज्यांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं ही मुंबई आपली आपली, इकडे आवाज सुद्धा आपलाच हवा आणि रडायचं नाही लढायचं हा मंत्र सुद्धा आदरणीय हिंदू हृदय सम्राटांनी दिला. किरण भाऊ, या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने या सगळ्यांना खूप शुभेच्छा आपल्याला द्यायच्या आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 खूपच चांगलं आयोजन केलं आहे. मी धन्यवाद मानतो जयसिंग आप्पांचं आणि बच्चूचं. खूप सुंदर असं आयोजन आणि चंदू शेट्टे सरांनी जर सांगितलंच आहे. आणि गेले भरपूर वर्ष ही स्पर्धा खेळवली जाते, पण नियोजन अधिकाधिक दरवर्षी चांगलं होत चाललं आहे आणि खेळाडूसुद्धा चांगल्या उत्सुकतेने खेळत आहेत. तर त्यांनाही शुभेच्छा. ऊन जरा जास्त आहे, सांभाळून आणि काळजीपूर्वक खेळा आणि चांगला स्पर्धा घडवून दाखवा. धन्यवाद किरणबाई, आपल्याला सुद्धा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचा आपल्याला पाठिंबा आहे आणि आपल्याला येणाऱ्या भावी काल राजकीय वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. पाहत राहा हिंदू हृदय सम्राट चषक, शिवसेना प्रमुख चषक, शहीद भगतसिंग मैदान, काळा चौकी, मुंबई. कारण आपल्या मुंबईची बातच वेगळी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो आपली मुंबई आणि आपल्या मुंबईचे प्लेयर आणि आपल्या मुंबईच्या स्पर्धा याची जगात कुठेही सर येणार नाही आहे. त्याच्यामुळे नमस्ते मुंबई. धन्यवाद. चंद्रकांत शेट्टे सर आज आपल्या स्पर्धेसोबत जुळले गेलेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि मुंबई भूषण, जुन्नर भूषण असे समालोचक ज्यांनी मात्र शारजाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवरती जाऊन आणि त्याचबरोबर बिहारच्या पटनाच्या स्टेडियमवरती जाऊन मात्र त्या ठिकाणी मराठीत समालोचन करण्याचा मान पटकावला असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक अर्थात आमचे गुरुवर्य सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सरांचं सुद्धा आज या दुसऱ्या दिवसात आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुढील मॅचसाठी मात्र नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकाल. तत्पूर्वी मात्र मी रोशन पातडे आपल्या सर्वांसोबत या ठिकाणी या दुसऱ्या डावासोबत जुळला गेलेलो आहे आणि होते सुरुवात मात्र या ठिकाणी या दुसऱ्या डावाला पाठलाग मात्र करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. 55 धावांचा सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला जगदीश जाधव आणि त्याच्या जोडीला मात्र अनिकेत सरमळकर. पहिलाच बॉल जगदीशचा, बॉल हवेत आहे, जाईल मात्र सीमा पार 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 आणि येतो इथे मात्र दर्जेदार SVPL षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. बॅटला काढलीये धार, बॉलला पाठवलंय सीमा पार, गोलंदाजाला केलंय गार आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय हा दर्जेदार षटकार. जगदीश जाधव मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. थोड्या वेळासाठी असं वाटलं की जीव धोक्यात घातलाय की काय, पण एलिव्हेशन मिळालं. दरम्यान इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय बॉल. अतिरिक्त उसळी बॉलला प्राप्त झालेली पाहायला मिळते. धाव घेण्याची कोणतीही संधी नाही. महासंघाचे सदस्य महेश वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा आयोजन कमिटीच्या वतीने मी जयसिंग भोसले साहेबांना विनंती असणार आहे आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. या मानाच्या स्पर्धेमध्ये, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आपण आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल साहेब आपला सन्मान केला जातोय. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बॉल समोर गेलाय. आपण सगळेजण या स्पर्धेसाठी तेवढेच महत्त्वाचे आहात. आपल्या सगळ्यांची ही स्पर्धा आहे आणि आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण सन्मान करत आहोत तसेच राकेशजी जाधव साहेब. राकेशजी जाधव साहेब आपण देखील यायचं, आपलाही एक सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपली उपस्थिती या ठिकाणी तेवढीच महत्त्वाची. मी दिलीप गवस यांना विनंती असणार आहे राकेश साहेबांचा आपण एक सन्मान करूयात. या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल हा विशेष सन्मान आहे. गो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
मान्यवरांचा मान सन्मान व्यासपीठावरती नक्कीच केला जाईल. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा वळतो मैदानाच्या दिशेने. अतिरिक्त धाब्याची घोषणा नुकताच मैदानाकडे वळल्यानंतर पंच सूर्यकांत आढाव सरांच्या माध्यमातून केली गेली आहे. पहिल्या दिवसात आपण जर पाहिलं तर सूर्यकांत आढाव सरांचे सुपुत्र सन्माननीय सार्थक आढाव सुद्धा इथे उपस्थित राहिले होते. उत्कृष्ट असे तबला वादक आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला भेट दिली. तदनंतर आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसाचा जो खेळ आहे 12 संघांना एक एक मॅच खेळण्याची संधी दिली गेली. शेवटच्या सामन्यादरम्यान मात्र वीर वॉरियर्स अर्थात चिंतामणी 11 या संघानं पहिल्या दिवसातून दोन्ही मॅचेस जिंकण्याचा कारनामा केला होता. तदनंतर आपण जर पाहिलं तर आज श्रीजा 11 लालबाग हा एक असा संघ आहे ज्याने दोन्ही मॅचेस जिंकल्यात आणि जवळपास मात्र आपण जर पाहिलं तर पुढील फेरीतला त्यांचा प्रवेश मात्र निश्चित आहे. बाकी सर्व आपण संघ जर पाहिलं तर एक मॅच विजय एक मॅच पराभव असा काहीच संपूर्ण बाकीच्या संघांचा खेळ राहिलाय. तर सध्या मात्र आपण 55 धावांचा पाठलाग बघतोय मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस चेंडूला सरळ बॅटने पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. लाईव्ह चित्रण आपण पाहू शकता या स्पर्धेचं. इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट अर्थात tenniscricket.in सर्व संतोषजी नाणेकर अँड त्यांची संपूर्ण टीम. आणि मी या ठिकाणी विनंती करतोय प्रिवान अंतरा काव्य या संघाचे संघ व्यवस्थापक सन्माननीय निलेशजी लाड अर्थात गांधी सर, आपल्याला मी विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तसेच कल्पेशजी मोहिते आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 17 आहे सध्या. बिनगडीबाद 17 धावा. अयान स्टार अमित महाडेश्वर यांची टीम 55 धावांचं लक्ष आहे. माफक असं लक्ष आहे. मी निलेशजी लाड आणि त्याचबरोबर कल्पेशजी मोहिते दोघांनाही विनंती करेन की दोन्ही मान्यवर आपण कृपया व्यासपीठावरती या. आपण मगाच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर संघमालक राहुलजी सिंग साहेबांचा सन्मान तर करण्यात आलाच आहे, पण त्यांच्या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून जे काम नेहमी पाहत असतात असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय निलेशजी लाड आणि कल्पेशजी मोहिते यांचं सुद्धा आज या SVPLच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एकंदरीत नायगाव परिसरातून सुद्धा काही खेळाडू इथे आलेले आहेत आपल्या या स्पर्धेमध्ये. आपण जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत. भोईवाडा, नायगाव, शिवडी, आपण जर पाहिलं तर विठ्ठल मंदिर परिसरातील, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे नगर असेल, अशा आजूबाजूच्या परिसरातील ज्या शिवडी परिसरातील सर्व जे प्रेक्षक इथे आले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एकंदरीत शिवडी हा एक मोठा विभाग आहे आणि त्या मोठ्या विभागातून आपण जर पाहिलं तर बिलॉंग करणारे हे सर्व खेळाडू आहेत. शिवडी आहे, काळा चौकी आहे, चिंचपोकळी आहे, त्यानंतर लालबाग आहे, करी रोड आहे, परळ आहे. तिथून पुढे थोडंसं आपण जर पाहिलं तर जवळपास थोड्याशा भोईवाड्या परिसरातला तो भाग जो शिवडी परिसरामध्ये येतो तिथून पण काही खेळाडू आहेत आणि तिथून पण काही प्रेक्षक इथपर्यंत आले. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सूर्या नायडू या वेळेला मात्र हा बॉल आपण जर पाहिलं तर चांगल्या रीतीने हाताळला होता सूर्याने. खऱ्या अर्थाने ही त्याची लकी स्पर्धा राहिली आहे. पहिलं पर्व ज्या वेळेला त्यांनी गाजवलं, अगदी शिवडी मुंबईकर संघाला मिळवून दिलेला तो विजय, आणि तदनंतर मात्र त्याच्या नावाला एक वेगळं वलय निर्माण झालं. दरम्यान रिव्ह्यूची मागणी व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमकडून केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम ठाणे नासिर शेख सर आहेत. त्याची पडताळणी मात्र करतील tenniscricket.in आमच्या वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरासोबत जे या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकाचं आयोजन या ठिकाणी पार पडतंय. काय निर्णय येतोय पाहूया सूर्या नायडूच्या या बॉलसाठी. कीप रोलिंग, कीप रोलिंग. एक अँगल पुढे अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. अयान स्टारने रिव्ह्यू गमावलाय. नक्कीच आपल्या टी शर्टसाठी मात्र आम्हाला विशेष सौजन्य लाभलं. आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडूंच्या अंगावरती वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट्स आहेत, पण पाठीमागच्या बाजूला आपण जर पाहाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जो लोगो आहे त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर चिंतामणी स्पोर्ट्स म्हणजे आमचे प्रकाशजी पांगम, आणि त्याचबरोबर विशेष सौजन्य आम्हाला प्राप्त झालं ते श्री केतन उमेश शेट्टे, कार्यसम्राट नगरसेवक रत्नागिरी नगर परिषद. नक्कीच मी केतनजी शेट्टे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय वारंवार. दरम्यान या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅकफुटवर गेले, मागच्या पायावर वेट ट्रान्सफर करून पुल करायचा प्रयत्न, तो मात्र अनसक्सेसफुल झालाय. निर्धाव चेंडू येतोय सूर्या नायडूच्या ओव्हरमध्ये. बॉल पूर्ण झाले 2. 17 धावांवरती हे धावफलक एकंदरीत थोडंसं स्थिरावलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आज आमच्या व्यासपीठाच्या खेळाडू कक्षाच्या समोर उजव्या बाजूला मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी त्या ठिकाणी बघायला मिळेल. काही प्रेक्षक समोर झाडाखाली सावलीचा आधार घेत मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
या वेळेला मात्र उंची गाठतोय, लांबी कमी पडते, फिल्डर येतील बॉल खाली अँड स्ट्रेट इन टू दी बास्केट. पहिला धक्का लागेल, अनिकेत सरमळकर तंबूच्या आसऱ्याला जातील. फर्स्ट विकेट डाऊन. दुपारचं सत्र आहे, थोडासा डीजेला आपण आराम देऊया, कारण आजूबाजूला इमारती आहेत आणि त्या इमारतीतील लोकांना त्रास होऊ नये याची काळजी सुद्धा आमची आयोजन समिती वारंवार घेते. आपल्या स्पर्धेला मात्र नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात काळाचौकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्वच पोलीस अधिकारी यांनी केलेल्या अनमोल अशा सहकार्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही वारंवार आभार व्यक्त करतोय. आमचे सर्व ग्राउंड्समन असतील, आमची जी खेळपट्टी बनवण्यासाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आम्ही आभारी असणार आहोत. दरम्यान विनंती असणार आहे, यानंतर अद्यांत श्रीमंत समर्थ आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुरेश बने 11 आपली प्लेइंग 11 लवकरात लवकर आमच्याकडे पोच करायची आहे. दोघांची प्लेइंग 11 पोचली आहे. धन्यवाद. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय शेडगे. बॉलिंग मार्कवरती सूर्या नायडू आणि अजित मोहिते तिकडे मात्र त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसून येत आहेत. फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईकवर अक्षय शेडगे दाखल झालाय. आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अर्थात तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय, ऐकताय, अनुभवताय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 हे चौथं पर्व. दुसरा दिवस मॅच नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 55 धावांचं एक माफक असं लक्ष. सुरुवात चांगली केली होती फलंदाजांनी, परंतु या वेळेला गोलंदाजीतून कमबॅक करून देतोय सूर्या नायडू. मित्रांनो, जरा बॉल साठी ही गोलंदाजी आवडली असेल तर जरा टाळ्या व्हायला हरकत नाहीये सूर्या नायडू साठी. 4 निर्धाव चेंडू ज्यामध्ये एक विकेट सुद्धा त्याने पटकावले. म्हणजे ओमकार हडशीच्या गोलंदाजीला तोड देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो सूर्या नायडू कडून. क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. दरम्यानचा हा बॉल या वेळेला मात्र जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या दिशेला. धावा मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत SVPL चौकार. 5व्या बॉलवरती मात्र चौकार आलाय. चौकारासोबत मात्र 4 बॉल नंतर धावसंख्या पुढे सरकते 20+ अर्थात 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अक्षय शेडगे आणि जगदीश जाधव वर जबाबदारी आहे. जगदीश जाधव चांगल्या फॉर्म मध्ये आज या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेत. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण चर्चा करायची झाली तर नक्कीच संदेश वाल्मिकी, ओमकार हडशी, सूर्या नायडू अशा काही युवा पिढीच्या गोलंदाजांची मात्र नक्कीच चर्चा राहिली या स्पर्धेमध्ये. दरम्यान आपण जर पाहिलं तर सूरज साहूला आपण पाहिलं, रिजवानने सुद्धा प्रभावी गोलंदाजी केली आहे मागच्या मॅच मध्ये. या दरम्यान फाईन लेगला बॉल चाललाय. 2 खेळाडू तिकडे आहेत. पकडला जातोय हा बॅकवर्ड जेल आणि तिथे मात्र समाप्त होतोय अक्षय शेडगेचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन होईल. पाठीमागच्या बाजूला मात्र इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न बॉलला केला गेला. 3 खेळाडू तिकडे बॉलवरती आले, पण एका खेळाडूने मात्र हा चांगला झेल टिपलाय आणि विकेटचं पतन होत आहे. आयन स्टार अमित माडेश्वर यांच्या टीमला आणखीन एक हादरा लागतोय. 4 रन आणि 2 विकेट सूर्या नायडूच्या ओव्हरमधून. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सूर्या नायडूसाठी. ही स्पर्धा मात्र सूर्यासाठी लकी राहिली आहे, कारण स्पर्धेचं पहिलं पर्व फलंदाजीच्या जीवावर गाजवलं होतं आणि आज मात्र गोलंदाजीतही तितकीच प्रभावी कामगिरी त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा बघायला मिळते या 4थ्या पर्वामध्ये. बॅटिंगसाठी मात्र ओमकार हडशी आज त्यांचाही दिवस चांगला राहिलाय. बॉलिंगमधून मात्र 2 ओव्हर 15 रन 4 विकेट त्यांनी पटकावलेत आणि फलंदाजीतून आता काय करतील आपल्या टीमच्या विजयासाठी हे आपल्याला पाहायचंय. अद्यांत श्रीमंत समर्थ आणि स्वर्गीय सुरेश बने 11 यांना 2 टीम मध्ये या पुढील सामना असणार आहे. एका बाजूला सिद्धेशजी भोसले, एका बाजूला शैलेशजी शेडगे उर्फ आप्पा. आज स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख ज्यांचं या स्पर्धेला नेहमीच चांगलं पाठबळ राहिले असे आमचे आधारस्तंभ सन्माननीय शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले साहेब सुद्धा या स्पर्धेनिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. नितीनजी गावडे आपल्यासोबत आहेत. असे अनेक मान्यवर आज आपल्या व्यासपीठावरतून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याही सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांनी केलेले अनमोल अशा सहकार्याबद्दल या सर्व आमच्या बक्षीसदात्यांचं, आमच्या पुरस्कर्त्यांचं, आमच्या मार्गदर्शकांचं आम्ही मनपूर्वक आभारी सुद्धा असणार आहोत. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 21 वर स्थिरावली आहे. विकेट मात्र गमावले गेलेत. या मागील ओव्हरमध्ये 2 एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यात या 21 धावांचा आकडा आतापर्यंत अयन स्टारनं स्कोर कार्डवरती लावलाय. उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे.
यावेळेला मात्र परकट पॉइंटच्या डोक्यावरून फ्लॅट शॉट खेळला जातोय. जगदीश जाधवच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाज, एक मादक सौंदर्य आणि त्यासोबत मात्र हा षटकार. डीपर पॉइंटच्या सीमारेषेवरती मात्र हा षटकार ठोकला जातोय. बघतोस काय रागानं, षटकार ठोकलाय परळच्या वाघानं. लालबाग परळ, बॉल चाललाय सरळ, सीमारेषा पार, रन मिळतील 6. येतोय हा खणखणीत SVPL षटकार. परळ विभागातील एक दर्जेदार असा खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलाही सामना त्याने आपल्या फलंदाजीच्या जीवावर गाजवलाय आणि आज मात्र दुसरी मॅच. दरम्यान व्यासपीठावरती मात्र या ठिकाणी आपण शुभागमन होताना पाहतोय ते सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेवक साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अनेक मान्यवर आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल, नो बॉलचा इशारा, नो बॉल वरती षटकार. धावा मिळतील 7 आणि टीमला मिळेल ती 7 या फलंदाजाची. या बीमर बॉल वरती षटकार येतोय. आज आपल्या व्यासपीठावरती मात्र कार्यसम्राट, कार्यसक्षम नगरसेवक ज्यांनी मात्र गेली कित्येक वर्ष या विभागाची सेवा केली असे कार्यसम्राट माजी नगरसेवक सन्माननीय दिलीप शिंदे साहेब सुद्धा आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अर्थात अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण जर पाहिलं तर आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा अर्थात शिवसेना प्रमुख चषक, शिवडी विधानसभेचा विश्वचषक अर्थात शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व, दुसरा दिवस, चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये. अय्यन स्टार लालबाग यावेळेला पॉइंटच्या खेळाडूला चिरून फाडून भेदून मात्र बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय चौकार. धावा मिळतील 4 4 4 4 चौकार. 40 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत या चौकारासोबत. चांगलं धावफलक या ठिकाणी पहिल्या 3 ओव्हर दरम्यान आपण पाहतायत. तिसरं षटक 2 बॉल या अगोदर जर पाहिलं तर हाताळले गेले होते. पूर्वी एक नो बॉल आणि षटकार आलाय, तदनंतर आता आलेला हा चौकार तिसऱ्या बॉलवरती पाहायला मिळतोय. 40 धावांचा हा आकडा स्कोरबोर्डवर. पहिल्या 2 ओव्हर दरम्यान तिखट गोलंदाजी केली गेली. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्पेशली आपण जर पाहिलं तर सूर्या नायडू कडून यावेळेला अपील करतील, पण ती अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली. अवघ्या 55 धावांचं लक्ष आहे. अमेय बिरमोले सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. याच काळाचौकी परिसरातील एक उदयोन्मुख युवा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून सुद्धा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे मागील काही पर्वांपासून. आज सकाळच्या सत्रामध्ये श्रीजा 11 लालबाग, तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉयजच्या विरोधामध्ये मात्र एक चांगली मॅच रंगली होती. शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचलेला सामना, परंतु यज्ञेश तुळसकर सारख्या गोलंदाजाने प्रभावी गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे सकाळच्या सत्रामध्ये. इम्पॅक्ट गोलंदाज म्हणून त्याला संधी मिळाली आणि 6 बॉल 14 धावा त्याने मात्र या मैदानावर डिफेंड करून दाखवल्या. एकंदरीत अनेक रेकॉर्ड्स, अनेक विक्रम या मैदानावरती बनले आणि ते मोडण्यासही या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केले गेले. फुल टॉस बॉल, नो लुक शॉटचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून हा षटकार येतोय जगदीश जाधवच्या बॅटमधून. आणि मात्र या षटकारासोबत संघाची एकूण धावसंख्या झाली ती 46. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता असेल. जस्ट 9 रन्स टू विन. 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. उर्वरित 18 बॉलमध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघत आलेलो निम्मे चेंडू आणि दुप्पट धावाचं समीकरण असायचं, पण यावेळेला चेंडू दुप्पट शिल्लक राहिलेत, निम्म्या धावांची गरज आहे. एकंदरीत हा सामना सुद्धा कुठेतरी एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी क्षेत्रातून आपण जर पाहिलं तर सुरुवातीला गोलंदाजांनी चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं, पण सूर्या नायडूच्या ओव्हर नंतर मात्र ही एक महागडी ओव्हर, ज्या ओव्हरमधून 25 धावा गोलंदाज अमेय बिरमोले यांनी खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र हा सामना कुठेतरी निसटताना दिसतोय तो प्रिवाण अंतरा काव्य या संघाच्या हातातून. एकंदरीत एक विजय एक पराभव असं समीकरण बऱ्याच संघाच्या खात्यामध्ये असलेलं आपण बघतोय. फक्त 2 असे संघ आहेत ज्यांनी दोन्हीच्या दोन्ही मॅचेस जिंकल्यात. सुपर 6 साठी आपलं नाव नोंदवलंय ते म्हणजे वीर वॉरियर्स, चिंतामणी 11 आणि आज सकाळच्या सत्रामध्ये श्रीजा 11 लालबाग. म्हणजे एका बाजूला प्रथमेश येंद्रे आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत जाधव. यॉर्कर लेंथ बॉल, पहिल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय. क्रिकेटचं सूत्र आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषा दाखवा. दरम्यान एक मैत्रीपूर्ण क्रिकेट आपण बघतोय. सर्वच खेळाडू जवळपास आपण जर पाहिलं तर एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, पण मैदानावरती आल्यानंतर मात्र एकमेकांचे कट्टर विरोधी प्रतिस्पर्धी आहेत.
चांगली तुटून पडलेली बॅटिंग मात्र यावेळेला बघायला मिळते आणि आणखीन एक षटकार मात्र यावेळेला ओमकार हडशीच्या बॅटमधून आलाय. खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो बनण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आज ओमकारने. गोलंदाजीतून प्रभावी गोलंदाजी केली आणि त्यातच आपण जर पाहिलं तर आक्रमक फलंदाजीचंही प्रदर्शन त्याच्या बॅटमधून होताना बघायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये 2 ओव्हर हाताळल्या, अवघ्या 15 धावा या मैदानावरती त्यांनी खर्च केल्या आणि 4 विकेट्स त्यांच्या खात्यामध्ये आहेत. एकंदरीत हा सामना जवळपास संपल्यात जमाय. विजयाच्या उंबरट्यावरती उभा आहे तो अमित महाडेश्वर यांचा संघ अर्थात अयान स्टार. दोन्हीच्या दोन्ही मॅचेस जिंकून तोही संघ आता कुठेतरी क्वालिफाय करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय सुपर 6 साठी. म्हणजे चिंचपोकळी आणि लालबाग साठी मात्र ही स्पर्धा यावर्षी थोडीशी लकी ठरताना दिसते. ऑलरेडी लालबागचा एक संघ जो सुपर 6 साठी क्वालिफाय झालाय, चिंतामणी म्हणजे चिंचपोकळीचा एक संघ आपण जर पाहिलं तर क्वालिफाय झालाय तो प्रथमेश येंद्रे सोनू यांचा आणि त्याचबरोबर अमित महाडेश्वर. आणखीन एक लालबागची टीम सुपर 6 साठी मात्र तयारी करते ती म्हणजे अयान स्टार. यावेळेला मात्र कव्हर्सच्या दिशेला खेळला गेलेला फटका तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते. एकच धाव घेण्याची संधी मिळाली. धावसंख्येच्या आकड्यामध्ये बदल घडतोय. 53 धावा आणि 2 धावांचा फक्त आता पाठलाग करायचा आहे. यानंतर शैलेशजी शिडके आणि सिद्धेजी भोसले यांच्यामध्ये मॅच म्हणजे स्वर्गीय सुरेश बणे 11 आणि त्यांच्या विरोधात अध्यांत श्रीमंत समर्थ. आणि दरम्यान या फटक्यासोबत हा सामना इथेच संपलाय. अयान स्टार अमित महाडेश्वर आणि टीम सुपर 6 मध्ये दाखल होतीये. वेल डन, वेल प्लेड अँड हार्टलीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स अमितजी अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक राहुल सिंग. अर्थात प्रिवाण अंतराकाव्य या संघाला मात्र अजून एक प्रवासामध्ये मात्र सामना खेळावा लागणार आहे. दरम्यान या चौथ्या सामन्याच्या समाप्तीनंतर मात्र या सामन्याचं सामनावीराचं पारितोषिक आपण जाहीर करतोय. अर्थात मला वाटतं नाव घ्यायची गरज नाहीये. 2 ओव्हर 15 धावा 4 विकेट आणि फलंदाजीतून आपण जर पाहिलं तर 7 धावाही ज्यांनी बनवल्या असा ओमकार हडशी ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला आपण आता प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी ओमकारला पुरस्कार दिला जाणार आहे हा सामनावीराचा. जबरदस्त बॉलिंग आणि त्याचबरोबर फलंदाजीतूनही 7 धावा ज्यांनी बनवल्या असा ओमकार हडशी या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपल्या विभागाचे कार्यसम्राट माजी नगरसेवक सन्माननीय दिलीपजी शिंदे साहेब यांना मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. सामनावीराचं हे पारितोषिक आपल्या शुभहस्ते दिलं जाईल. सोबतच आपण पाहताय स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख जयसिंगप्पा भोसले सुद्धा इथे उपस्थित आहेत. या ओमकार आपल्याला सामनावीराचे हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओमकार हडशी ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आहे अमित महाडेश्वर आणि त्यांच्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय. आणि सामनावीराचा पुरस्कार मात्र जातोय तो ओमकार हडशी यांना. ओमकार पहिला आपण पारितोषिक द्या, नक्कीच स्टेजवर या. हा ठीक आहे, पहिलं हस्तांदोलन करून घ्या, चालेल. आपण शेक हँड्स करा दोन्ही टीमने आणि मग ओमकारला मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. साहेब स्पर्धेमध्ये एक शिस्त लावली गेली आहे की मॅच जातानाच सुद्धा आपल्याला एका ओळीने मैदानात जायचं आहे आणि मॅच संपल्यानंतर कोणी जिंको कोणी हारो पण शेक हँड्स करूनच हस्तांदोलन करूनच आपण दोन्ही टीमने मैदानातून बाहेर पडायचं आहे. एक शिस्तबद्ध असं आयोजन आज या ठिकाणी पार पडतंय. एक चांगली चुरस यानंतर आपल्याला पुढील राऊंडमध्ये बघायला मिळणार आहे कारण बरेच संघ आपण जर पाहिलं तर एक विजय एक पराभव अशा छायेमध्ये आहेत आणि 3 संघ आतापर्यंत असे ठरले ज्यांनी दोन्हीच्या दोन्ही मॅचेस जिंकल्यात आणि पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. त्यामध्ये ते नाव जुळलं जाते ते म्हणजे अयान स्टार लालबाग अर्थात अमित महाडेश्वर अँड टीम. या अगोदर वीर वॉरियर्स चॅम्पियन आपण पाहिली आहे टीम म्हणजेच चिंतामणी 11 आणि त्याचबरोबर श्रीजा 11 लालबाग हे 2 संघ क्वालिफाय झाले सुपर 6 साठी. आणि या सामन्याचा सामनावीर ओमकार हडशी 2 ओव्हर 15 रन 4 विकेट आणि फलंदाजीतून वैयक्तिक 7 धावा. शेवटच्या बॉलपर्यंत मात्र मैदानावर थांबला. चला गावडे साहेबांचा खेळाडू आहे ओमकार, अभिनंदन आहे तुमचं. सामनावीराची ही ट्रॉफी आपल्याला दिली जाते SVPL मध्ये. नक्कीच 2 मिनिटं चर्चा आपण करणार आहोत. हा शिंदे साहेब आपल्याला मी विनंती करेन 2 मिनिटं थांबा. ओमकार 2 मिनिटं या. ओमकार इथे मात्र आपण चर्चा करूया 2 मिनिटासाठी. ओमकार या ठिकाणी सर्वप्रथम हे सामनावीराचं पारितोषिक मिळालं आणि चांगला सामना खेळला म्हणजे तुमची गोलंदाजी खूप प्रभावी राहिली. तर काय तयारी केली होती स्पर्धेसाठी, कसं वाटतंय आजचं आयोजन, आज इतका मोठा प्लॅटफॉर्म आपल्या या खेळाडूंना मिळतोय दरवर्षीप्रमाणे?
खूप चांगली स्पर्धा भरवली आहे, त्यामुळे आमच्यासारख्या यंगस्टर लोकांना चान्स मिळतो. आणि काय नाही तेच नेहमीसारखी आपले जग्गू बिग्गू त्यांनी सांगितलं सर पॉईंट टाकली आणि एक्झिक्यूट तसं त्या लेवलला केलं. थँक्यू. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पुढच्या मॅचसाठी सुद्धा, पुढच्या राऊंडसाठी सुद्धा अभिनंदन. आणि त्यानंतर मात्र सन्माननीय कार्यसम्राट माजी नगरसेवक दिलीप शिंदे साहेबांचा एक यथोचित सन्मान आज मी आप्पांना करण्याची विनंती करतोय. जयसिंगप्पा भोसले यांच्या शुभ हस्ते आपण आता साहेबांना या ठिकाणी मायची एक उबदार अशी शाल आणि आमच्या प्रेमाचं आणि सुगंधाचे हे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दिलीप शिंदे साहेबांचा हा सन्मान आम्ही करत आहोत. धन्यवाद साहेब. आणि नक्कीच आपण या खेळाडूंना आणि आपल्या आयोजकांना 2 शब्दात शुभेच्छा सुद्धा द्यायच्या आहेत. शिवडी विधानसभा कमिटी आणि शिवसेना शाखा क्रमांक 205 आयोजित दिवसीय क्रिकेट स्पर्धा ओपनिंग खरं म्हणजे काल परवा सुरू झाली ना, गुढीपाडव्याच्या निमित्ताने. आणि या आमचं अबुदनगरचं शहीद भगतसिंग मैदान ऐतिहासिक आहे. अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या, मग त्या क्रिकेटच्या असू दे, कबड्डीच्या असू दे. आणि आज ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. खरोखर आनंद होत आहे. आमचे मित्र शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्पर्धा आज सुरू आहे. आणि सर्व या ठिकाणी आमच्या अबुदनगरच्या नगरीत ऐतिहासिक नगरीमध्ये आपण सर्व या ठिकाणी सर्व मुंबईतल्या क्रिकेट टीम आलात, शिवडी विधानसभेच्या टीम आल्यात, लालबाग, चिंचपोकळी सर्वच. आपल्या सर्वांचं मी शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि असाच दिमागदार खेळ यापुढे चालू राहील. आणि जे क्रिकेट शौकीनांची अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण सर्व पूर्ण कराल. आपल्या सर्व या ठिकाणी आलेल्या खेळाडूंना, प्रेक्षकांना आई भवानी उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दिलीप शिंदे साहेब. आपल्याला मी